लोक म्हणतात बारामती कावाच्या आधी बारामतीचं काय आता बारामतीला सुद्धा असल्या इमारती नाहीत. दादाचा विकास काय बघा आता ही काय ह्याला काय म्हणायचं थोडं फिरत्या माणसाचं अजून भरपूर कामं आहेत. एका व्हिडिओमध्ये कामं बसणार नाहीत. नमस्कार, भूषण डेरे कार्याध्यक्ष कर्जशी निवडणुकीच्या धामधुमामध्ये आमदार रोहित दादांवर बऱ्याच टीका झाल्या. त्या टीकेमध्ये विरोधक सारखे म्हणायचे दादांनी विकास काम काय केले, दादांनी विकास कामं काय केली. तर तुम्हाला मी आज दाखवतो. आज आपण ज्या स्पॉटला आलो आहे ते आहे व्यापारी संकुल, कर्जतमध्ये व्यापारी संकुल. दादांच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतः निधी आणून हे आज व्यापारी संकुल उभा केलेले आहे. तर तुम्हाला मी आज दाखवतो व्यापारी हे अंतिम टप्प्यात काम आलेले, ही शेवट रंगकाम चालू आहे यामध्ये. तर हे जे आपण पाहतोय हे स्वतः अंतिम टप्प्यात काम चालू आहे. हे रंगकाम ही अंतिम टप्प्यात चालू आहे. हा व्हिडिओ आम्ही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा करू शकत होतो, पण आम्हाला राजकीय क्रेडिट घ्यायचं नव्हतं आणि हे सर्व जनतेला माहीत होतं की बाबा दादांचा विकास काय आहे, दादांचं म्हणजे विकासाची त्यांना दिशा आहे. त्याच्यामुळं अजून बरीच कामं मी तुम्हाला अजून पुढच्या टप्प्यात दाखवणार आहे. व्यापारी संकुल इथं सज्ज आहे. आता आपण आलो आहे कर्जत नगरपंचायतची इमारत, भव्य दिव्य अशी मोठी इमारत जी कर्जतकरांच्या स्वप्नात सुद्धा कधी बघितली नसेल अशी मोठी इमारत कर्जतमध्ये आपली जवळजवळ ह्या इमारतीचं 90% काम पूर्ण झालेलं आहे. आता या इमारतीमध्ये मुख्याधिकारी सेपरेट कॅबिन, नगरपंचायत प्रत्येक विभागावर सेपरेट कॅबिन, जेणेकरून कर्जत नगरपंचायतीच्या हद्दीतील लोकांना येथे आल्यानंतर असं वेगळं काहीतरी बघायला मिळत आणि प्रत्येकाची कामं अशी पुढे थांबणार नाही. ही कर्जत नगरपंचायतची इमारत आहे. या पुढे कलर वगैरे सगळं पूर्ण झालेले आहे. तिथं 90% काम पूर्ण झालेलं आहे. असं इतकं विजन फक्त आमदार रोहित दादा पवारच करू शकते, हे जनतेला माहीत आहे. आता आपण आलो आहे जिल्हा उपरुग्णालयाकडे. आता आपण हा जो बघतोय वरचा मधला, हा दादांनी ऑक्सिजन पॉईंट आणले, 2 ऑक्सिजन मोठाले पॉईंट, जेणेकरून गोरगरिबांना मोठ्या सिटीत जाण्याची गरज नाही. आता आपण आलो आहेत विश्रामगृहाकडे, शासकीय विश्रामगृह. लोक म्हणतात बारामती कावाच्या आधी बारामतीचं काय आता बारामतीला सुद्धा असल्या इमारती नाहीत, पुण्याला सुद्धा असल्या इमारती नाहीत. थोडंसं कळ काढा, सगळी गाण्या होत्या, थोडे कळ काढा फक्त. चला तुम्हाला दाखवतो विश्रामगृह काय असतं ते. हा बघा विश्रामगृह, हे असलं कधी कर्जतकरांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं, हे असलं झालेलं. आणि विरोधक म्हणतात दादांनी काय केलं, दादांनी काय केलं. ही पूर्ण काम झालेलं आहे, कलर वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. ही थोड्या दिवसात ह्याचं उद्घाटन होईल. प्रशासकीय इमारतीकडे हे बघा, ही व्हिडिओमध्ये बसणार नाही एवढ्या मोठ्या बिल्डिंग, बारामतीपेक्षाही मोठ्या इमारती कर्जतमध्ये झाल्या. आणि दादांचा विकास काय बघा आता ही काय ह्याला काय म्हणायचं थोडं फिरत्या माणसाचं. तुम्ही एकदा या आणि बघा इथं फार थोडं फिरत्या लोकांना इतक्या मोठ्या इमारती दादांनी इथं केलेल्या आहेत. या असल्या इमारती बांधायच्या कोणाच्या डोक्यात तरी होतं का? की रोहित दादांच्या प्रयत्नातून ह्या सगळ्या इमारती कोट्यावधी रुपये खर्च करून ह्या सगळ्या इमारती, प्रशासकीय इमारती सगळ्याच एका छताखाली येणार. सगळे अधिकारी सगळे एका छताखाली येऊन, जेणेकरून गोरगरिबांची कामे कुठंच नडणार नाहीत. सगळे एका छताखाली, तहसीलदार प्रांत बाकीचे महसूल ही सगळे एका छताखाली येऊन सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न हे एका बिल्डिंगमध्ये सुटणार आहेत. तर हा आहे दादांचा विकास. अजून भरपूर कामं आहेत, एका व्हिडिओमध्ये कामं बसणार नाहीत. मी तुम्हाला अजून सांगतो दादांनी विकास काय केला. हा व्हिडिओ आम्ही इलेक्शनच्या अगोदर सुद्धा बोलू शकत होतो, पण सर्वसामान्य जनतेला माहीत आहे आणि सर्वसामान्यांचा दादांचा जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे दादांना भविष्यात कधीही पण अडचण येणार नाही. आता आपण आलो आहे पंचायत समितीमध्ये. ही रुपडं पलटून गेले सगळं. आता कसं देखणं दिसतंय बघा. ही आणि हे कर्जतचं फक्त कर्जत शहराचाच विषय. अजून तुम्हाला जर तालुक्यातली जर कामं जर दाखवायची म्हणलं तर कमीत कमी 1 महिना लागेल. त्याच्यामुळं फक्त रोहित दादांचा विकास काय आहे ते तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने बघा. एवढे बोलतो, एवढं दाखवतो मी काम तुझ्या एन्जॉय. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.